सो हे गाईज, हे कांचनचं झाड आहे आणि हे वाईल्ड प्लांट म्हणजे जंगली झाडामध्ये मोडतं. हे आपट्याचं झाड नाही आहे. जर आपट्याचं झाड आणि कांचनचं झाड याच्यामधला फरक जर जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण याच्यावरती डीप डाईव्ह व्हिडिओ बनवूयात. सो मी मेन पॉईंटवरती येतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की रिसेंटली आम्ही एक मोठं प्लांटेशन केलं, ज्याच्यामध्ये 100-200 झाडं प्लांट केली आहेत. हे खूप भन्नाट झाड आहे कांचनचं. याला फुलं एवढी अप्रतिम येतात की म्हणजे न बोलण्यासारखं आहे ह्याच्यावरती. म्हणजे कमेंट पास करू नाही शकणार तुम्ही. एवढा मोठा सुगंधसुद्धा त्याचा स्प्रेड होतो. एवढी क्वालिटी आहे त्या झाडाची. वाईल्ड प्लांट आहे हा, म्हणजे जंगली झाड. सो या जंगली झाडांना काही दिवस किंवा काही महिने असे असतात की पालवी फुटण्याचे दिवस असतात. त्या सीझनमध्ये, त्या पिरियड ऑफ टाईममध्ये या झाडांच्या सगळ्या पानांचा पूर्ण गळती होते. म्हणजे पूर्ण गळतात ही सगळी झाडांची पानं आणि नवीन पालवी फुटते. म्हणजे नवीन ब्रांचेस येतात, नवीन पानं येतात. या प्रोसेसमधून जावं लागतं. सो योग्य व्यवस्थापन आणि पाणी मी इथे असं समोर सोडलेलं आहे बघा. खूप सारं पाणी सोडलं. सो समरचा सीझन आहे, त्यामुळे आपल्याला पाणी सोडावं लागेल. 3-4 महिने थोडीशी काळजी घ्यावी लागते लहान झाडांना. एवढं मोठं झाड झालं की त्याला तुम्ही पाणी नाही दिलं तरी चालू शकतं, बट तुम्हाला ते झाड त्या प्रोसेसमधून जाताना दिसेल. पानं नाही आहेत, सुकल्यासारखं वाटतंय, ब्रांचेस फुटत नाही आहेत. त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. असं नाही की तुम्ही झाड लावले आणि ते आपोआप येणार आहे. तर या काळजी तुम्हाला जर घेता आल्या तरच झाड तुम्हाला योग्य ते सायन्स दाखवेल, म्हणजे चांगली हेल्दीनेस दाखवू शकतं. असं नाही की प्लांट केलं तुम्ही झाड आणि तुम्हाला त्यांनी असं रिफ्लेक्ट होऊन दाखवावं की हा मी एव्हरी सीझन किंवा एव्हरी मंथ मी ग्रीन आहे, म्हणजे एव्हर ग्रीन आहे. एव्हर ग्रीन श्रब जे असतात ते वेगळे असतात. हे वाईल्ड प्लांट आहे, याला पाणी नसेल तरी चालतं, बट सुरुवातीला थोडंफार पाणी द्यावं लागतं गाईज, कारण तुमची माती कशी आहे त्यावरती डिपेंड राहतं. सो आय होप की तुम्हाला हा फंडा समजला असेल. फंडा नसेल समजला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप साऱ्या कमेंट करा. आपण डिटेल फंडा हा जो आहे, म्हणजे पाणी व्यवस्थापन, पालवी काय येते, कशी येते, कोणती झाडं, वाईल्ड प्लांट वगैरे वगैरे सगळा क्लिअर करूयात. आय होप की तुम्हाला समजलं असेल गाईज. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.